मागितल्याशिवाय मिळत नाही आणि संघर्षाशिवाय न्याय भेटत नाही. समाजाने दिलेला हाच लढा आणि केलेली एकजूट आज फळास आली आहे. कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा पाटील यांचे खंबीर आणि मार्गदर्शक नेतृत्व आणि ॲडव्होकेट चेतन पाटील यांच्या सातत्यपूर्ण आणि पाठपुराव्यामुळेच महासंघाच्या संघर्षपूर्ण लढ्याला अखेर अभूतपूर्व यश मिळालंय. देता की जाता आंदोलन या हाकेतून सुरू झालेला हा संघर्ष आज उच्चस्तरीय अभ्यास समितीच्या स्थापनेपर्यंत पोहोचला असून हे समाजाच्या न्याय हक्काच्या दिशेनं पडलेलं ऐतिहासिक पाऊल आहे. 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निकाल. 20 ऑक्टोबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीतील इतिवृत्तावर 2 वर्ष उलटूनही अंमलबजावणीस दिरंगाई होत होती. राज्यव्यापी निवेदनं आणि इशारा. 16 जून 2026 रोजी कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं अंमलबजावणीसाठी निवेदनं देण्यात आली होती. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती जाहीर. आंदोलनाची गांभीर्यानं दखल घेत अनुसूचित जमातीतील नागरिकांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सहज आणि सुलभपणे मिळावं, तसंच रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने 22 जुलै 2026 रोजी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती KL वडणे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय अभ्यास समिती स्थापन केली आहे. संघर्षातील महत्त्वाचे पाऊल. कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शक नेतृत्व आणि ॲडव्होकेट चेतन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, कार्यकर्त्यांची एकजूट आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचाच हा परिणामकारक निकाल आहे. शासनाकडून उच्चस्तरीय अभ्यास समितीची स्थापना होणे हे कोळी महासंघाच्या संघर्षातील अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरलंय. आणि धुळ्यामध्ये कोळी बांधव आक्रमक झाले. जातवैधता प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी करण्यात आली. प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करण्यात. कोळी महासंघाकडून जातवैधता प्रमाणपत्रासाठी परिपत्रक काढण्याची मागणी केली गेली आहे. कोळी महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं. आज राज्यभर कोळी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांवर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. कोळी महासंघाच्या वतीने अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दिव्य असा मोर्चा काढलाय. आणि कोळी महादेव समाज बांधव आक्रमक झालेले आहेत. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. कोळी समाजाच्या जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्रांच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा सरकारला देता की जाता असा इशारा देण्यात आलाय. कोळी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र. अरे असं कसं देतोय?